संजय राऊतांनी एक असं म्हटलंय की कोकटन सारख्या मंत्र्यांना आणि इतर मंत्री जे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत त्यांना हिंमत होत नाही सरकारची काढण्याची, असं ते म्हणतात. मी त्यांचं नावही घेणार नाही ज्यांचं नाव तुम्ही घेतलं. हनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी. अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा शेवटच्या दिवशी घेण्यात आला त्या चर्चेमध्ये हनी ट्रॅप नेमका कोणी कोणावर केला, कुठल्या हॉटेलमध्ये झाला, हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे काय तुम्ही म्हणताय ज्यांनी लावला. म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे, प्रश्न विचारताना आपण सोर्स तरी बघा नेमकं कोण काय बोलतंय ते. सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी ह्याच विषयावर चर्चा झाली. कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असतील. जेव्हा चर्चा होते चर्चेमधून काँग्रेसवाल्याचं नाव बाहेर येतं. तुम्ही बघितली का चर्चा? तुम्ही स्वतः तरी बघितली का? मग कसे प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही? लक्षात घ्या, करणारे काँग्रेसवाले, त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला, त्याचे आता पोलीस चौकशी करतील. चौकशीच्या मध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी. आता प्रश्न कुठे राहिला बीजेपीवर आरोप करण्याचा? मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा करत आहे, काही बीजेपीचे मंत्री आत्महत्या करतील असं संजय राऊत म्हणतात. बघा, मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही. मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही. संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काय प्रवक्ता आहे का? तो कोण आहे? तो काय संबंध? मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्याही विषयाला? कधी निवडणुकीला उभा राहील काय तो समाजातून, लोकांमधून? तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता? काय संबंध आहे? आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकात आहे का? पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राचे हिताचे प्रश्न विचारायला शिका. हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता? मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी. साहेब, गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवली. असं असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो मुंबई गोवा हायवे आहे त्याला खड्डे पडले आणि आता एकदम खराब झालेला रस्ता आहे. प्रवास करताना नामुष्की होते. बघा, काही पॅच खराब आहेत हे ह्या मताशी मी सहमत आहे. जो संगमेश्वर आणि तो जो मधला पॅच आहे त्या पॅचसाठी पर्याय मार्ग पण आपण तसा काढून ठेवलेला आहे, बनवून ठेवलेला आहे. एक सिंगल मार्ग जो आहे तो लोकांसाठी आता गणपतीच्या अगोदर कसा आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी मंत्री महोदयांनी खाली सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर किमान एक साईड तरी त्यामधल्या पॅचसाठी. बाकी साहेब तुम्ही म्हणताय तसं सगळीकडेच तो प्रॉब्लेम नाही. टनेलचं पण काम 100% आम्ही गणपतीपर्यंत पूर्ण करू. म्हणजे कशेडीचा जो टनेलचा भाग आहे तो पण पूर्ण होईल. फक्त एक लाईन जी आपण संगमेश्वर, खेड, खेड पण नाही, पोलादपूर नंतर थोडा एक पॅच आहे आणि नंतर मला वाटतं चिपळूण आणि संगमेश्वरच्या मधला एक पॅच आहे, तोच फक्त साहेब राहिला आहे. बाकी जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचं काम चालू आहे. किमान एक सिंगल वे प्रवाशांना चांगला मिळेल असे प्रयत्न खाली सूचना सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत.